नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. निधी या ठिकाणी पहा मंजूर करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर रक्कमसुद्धा वाढलेली आहे. बरोबर ऐकलं आहे तुम्ही, निधी मंजूर झालेला आहे आणि रक्कमसुद्धा वाढलेली आहे. आता यावर आपली आजची ही माहिती असणार आहे, आजचा हा व्हिडिओ असणार आहे. कोणता निधी वाढलेला आहे आणि कोणते म्हणजे अनुदान मंजूर झालेलं आहे किंवा कोणता निधी मंजूर झालेला आहे, अनुदान कोणतं वाढलेलं आहे, रक्कम कोणती वाढलेली आहे, ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. एप्रिल महिन्याच्या हप्ता वाटपासंदर्भात व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा शेवटपर्यंत. त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 1 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच निर्णयानुसार आता रक्कम वाढलेली आहे. त्याचबरोबर निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. आता हा निधी कोणता आहे या संदर्भातली आपण माहिती पाहूया. तर पहा, जी रक्कम वाढलेली आहे याचा संबंध राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यासंदर्भात आहे. पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय 1 एप्रिलच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या निर्णयामुळे शिशुवर्ग ते 8वी 9वी व 10वी तसेच 11वी व 12वीपर्यंत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेत भरीव वाढ होणार आहे, अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. आणि महाराष्ट्राच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास वृद्धांगित करणे असा मुद्दा समाविष्ट आहे. याच उद्दिष्टाला अनुसरून दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येत आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे राबविण्यात येणाऱ्या या योजना 8 ते 34 वर्ष जुन्या आहेत. या योजनांमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक असल्याचंही, तसंच त्याबरोबर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मध्ये दिव्यांगांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक लाभ देण्याची तरतूद आहे. त्यानुसार दिव्यांगत्वाच्या सर्व 21 प्रवर्गातील राज्यातील शिशुवर्ग ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये, त्याचबरोबर 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 800 रुपये, त्याचबरोबर या ठिकाणी पहा, जे निवासी विद्यार्थी आहेत त्यांना 800 रुपये आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 600 रुपये, त्याचबरोबर 11वी 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपये, निवासी विद्यार्थ्यांना आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 800 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या अगोदर या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये दरमहा 100 ते 200 रुपयांच्या दरम्यान रक्कम होती. याशिवाय 11वी व 12वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा 150 रुपये वाचक भत्ता आणि दरवर्षी प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत 1500 रुपये अभ्यास दौऱ्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. बैठकीत या योजनांसाठी अपेक्षितपणे 23 कोटी 11 लाख रुपयांच्या आवृत्ती तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे. तर पहा, इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झालेला आहे. किती तर 23 कोटी 11 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. आणि हा निधी दिव्यांग व्यक्ती म्हणजे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेसाठी मंजूर करण्यात आलेला निधी आहे. 23 कोटी 11 लाख रुपयाचा हा निधी इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. भरघोस निधीची इथं तरतूद करण्यात आलेली आहे आणि तब्बल 12 वर्षानंतर हा निधी वाढलेला आहे. शिष्यवृत्तीची रक्कम जी आहे ती तब्बल 12 वर्षांनी वाढलेली आहे. त्यामुळे नक्कीच राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तुमच्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही आनंदाची बातमी मिळालीच पाहिजे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरघोस अशी आता वाढ करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचा आणि एप्रिल हप्त्याचा संबंध आहे का, तर या ठिकाणी पहा, जो निधी मंजूर झालेला आहे तो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी हा निधी मंजूर झालेला आहे. एप्रिल हप्त्याचा आणखी निधी मंजूर झालेला नाही. एप्रिल हप्ता वितरणासंदर्भात सद्यस्थितीला पोर्टलवर कुठलाही मेसेज, कुठलीही अपडेट आलेली नाही. परंतु लाभार्थी वारंवार प्रश्न विचारत आहेत की एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे. त्याचबरोबर मार्च महिन्याचा हप्ता ज्यांना मिळालेला नाही त्यांना मार्चचा हप्ता मिळेल का, कारण आपल्याला माहिती मिळाली होती की 24 ते 31 तारखेदरम्यान ज्या लाभार्थ्यांना, मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थी असतील, त्यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा इतर लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. त्या लाभार्थ्यांना 24 ते 31 मार्च दरम्यान हप्ता मिळेल अशा पद्धतीची माहिती होती. परंतु एप्रिल महिन्याची 10 तारीख जवळ येत आहे, तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्चचा हप्ता आलेला नाही आणि एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात नोटिफिकेशन आणखीन जमा झालेलं नाही पोर्टलवरती. पहा, पोर्टलवर आता 2-4 महिने एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. पोर्टलवर अगोदर एक मेसेज येतो, पुन्हा तो काढून टाकण्यात येतो, पुन्हा तारीख बदल होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निधी मंजूर केलेला जो शासन निर्णय असतो तो बऱ्याच दिवसापासून येत नाही. त्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांना पैसेसुद्धा वेळेवर मिळत नाहीत. तर ही संपूर्ण गोंधळाची परिस्थिती सद्यस्थितीला निर्माण झालेली आहे. मधल्या काळामध्ये तुकाराम मुंढे साहेब यांचीसुद्धा बदली झालेली आहे, जे की दिव्यांग बांधवांसाठी अतिशय धक्कादायक स्वरूपाचा निर्णय आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम एप्रिलच्या हप्त्यावर होऊ नये असं आपण अपेक्षा करूया, कारण दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना एप्रिलमध्ये हप्ता वितरित केला जाणार आहे आणि इतर लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत हा हप्ता वितरित केला जाणार आहे. आता दोन्ही विभागाच्या माध्यमातून वेगवेगळा शासन निर्णय येणं अपेक्षित आहे. वेगवेगळी रक्कम मंजूर होऊन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं अपेक्षित आहे. प्रत्यक्ष ही प्रोसेस जेव्हा सुरू होईल त्यावेळेस हा संपूर्ण गोंधळ क्लिअर होणार आहे. त्यासाठी आपल्याला थोडे दिवस वाट पाहावी लागू शकते. पाहू आता कधी ही प्रोसेस सुरू होते. जशी प्रोसेस सुरू होईल तसं 100% कळवलं जाईल. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.